नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन अर्थात सूर्याचे मकर संक्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 ग्रहांचा राजा असलेला सूर्य हा ग्रह आपली सध्याची धनु राशी सोडून शनीच्या सर्वसाधारण राशीत अर्थात मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. आणि येथे त्याचे वास्तव्य हे 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. कुंडलीमध्ये सूर्यग्रह अनुकूल असता पदप्रतिष्ठा, मानसन्मान, आरोग्याची प्राप्ती होते. आणि सूर्य हा ग्रह जर पत्रिकेमध्ये प्रतिकूल असेल तर मात्र याच्या विपरीत फळे उपभोग्यास मिळतात. आणि म्हणूनच सूर्याचे हे राशी परिवर्तन हे महत्त्वाचे मानलेले आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीची चर्चा पाहूया. मेष राशीसाठी सूर्य हा ग्रह पंचमेश आहे आणि गोचरीने तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. दशम भावामध्ये सूर्य हा दिग्बली असतो. त्यामुळे साहजिकच मेष राशीसाठी ही एक अत्यंत श्रेष्ठ स्थिती बनलेली आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अशा दोन्हींसाठी हा कालखंड अनुकूल आहे. व्यापारामध्ये नवीन बदल करण्यासाठी ही सुसंधी आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन जबाबदाऱ्या देखील वाढताना दिसून येतात, परंतु तुमच्या प्रयत्नाने त्या सफलही होताना दिसत आहे आणि त्यामुळे तुमच्या कामाचा ताण देखील वाढणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवन हे सुखमय दिसून येते. आणि नवीन प्रॉपर्टी किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. प्रेमी जीवन सुद्धा तुमचे चांगले असलेले दिसून येते. आणि ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. विद्यार्थी वर्गासाठी विशेषतः मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. परदेश प्रवास करण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. आणि परदेशी व्यापारासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह चतुर्थेश असून तो भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. वृषभ राशीसाठी सुद्धा ही एक अत्यंत श्रेष्ठ स्थिती बनलेली आहे. धनागमनाचे मार्ग हे मोकळे होताना दिसत आहे. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा ही स्थिती तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे. व्यापारी वर्गाला लाभाचे संकेत दिसत आहेत. या कालखंडामध्ये नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे योग हेही दिसून येत आहे. आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे संकेत हा सूर्य तुम्हाला देत आहे. तुमचे दाम्पत्य जीवन सुद्धा सुखमयरित्या व्यतीत होताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. आणि जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. धार्मिक क्षेत्राकडे या कालखंडात तुमची ओढ असणार आहे. आणि तुमच्या हातून तीर्थयात्रा सुद्धा घडू शकतात. आणि तुमचे प्रवास सुद्धा सुखकर होताना दिसत आहे. या कालखंडात तुम्हाला भाग्याची जोड मिळणार आहे. आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मनासारखी सफलता देखील मिळताना दिसून येत आहे. या संधीचा वृषभ राशीच्या जातकांनी फायदा घेणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यांनी लक्ष्मीची आराधना आणि त्याचबरोबर सूर्योपासना ही त्यांच्यासाठी लाभप्रद असणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह तृतीयेश असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा गुप्ततेचा भाव आहे. जे संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. नोकरीत बदल किंवा ट्रान्सफरचे योग हा सूर्य त्यांना देत आहे. परंतु पैशाचे व्यवहार हे त्यांनी काळजीपूर्वक करणे हे गरजेचे आहे. आणि नवीन गुंतवणूक ही शक्यतो सध्या न केलेली बरी. कोणत्याही प्रकारची जोखीम ही सध्याच्या कालखंडात स्वीकारू नये हे मिथुन राशीसाठी फायद्याचे आहे. कुटुंबामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा, नाहीतर नात्यांमध्ये कटुता येण्याची शक्यता ही दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची देखील काळजी घेणे हे गरजेचे आहे. कारण जुनाट दुखणी या कालखंडात आपले डोकेवर काढू शकतात. आणि अनावश्यक प्रवास देखील मिथुन राशीच्या लोकांनी टाळलेलेच बरे.
त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सतर्क राहणे हा त्यांच्यासाठीचा उपाय आहे आणि सूर्याची उपासना करून त्यांना सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त करून घेण्यास ही मदत मिळणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह धनेश आहे आणि तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव दाम्पत्याचा भाव आहे आणि त्याचबरोबर व्यापाराचा सुद्धा भाव आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर तुमच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. कागदपत्रांची पूर्तता ही या कालखंडात केलेली तुम्हाला लाभप्रद दिसून येत आहे. गुंतवणुकीपासून लाभ होताना दिसत आहे आणि भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा कालखंड त्यांच्यासाठी सफलतापूर्वक व्यतीत होताना दिसत आहे. परंतु दाम्पत्य जीवन मात्र फारसे सुखमय दिसून येत नाही. परंतु गुरुची दृष्टी असल्याने गोष्टी विकोपाला जाणार नाही हेही तितकेच खरे. परंतु कलहापासून मात्र दूर राहणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण येथे सूर्य हा दिग्बल विहीन असतो आणि त्याची दृष्टी ही तुमच्या व्यक्तिमत्वावर पडत आहे. त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये उग्रता येताना सुद्धा दिसून येत आहे आणि तुमची वाणी ही कठोर बनलेली असणार आहे. परंतु आपल्या अहंकारावर दूर नियंत्रण ठेवल्यास त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल म्हणता येणार नाही. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि प्रवास हे मध्यम स्वरूपाचे फलदायी होताना दिसत आहे. दुसऱ्याचा विश्वास संपादन करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे आणि सूर्योपासना करणे हे तुमच्यासाठी या कालखंडात गरजेचे असणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश आहे आणि तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. जे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये व्यस्त आहेत त्यांना त्यामध्ये सफलता मिळवून देणारा हा योग आहे. नोकरीमध्ये तुमचा इंटरव्ह्यू हा सफल होताना दिसत आहे. आर्थिक स्थिती सुद्धा तुमची चांगली असणार आहे, कारण पैशामुळे तुमचे कोणतेही काम अडणार नाही आणि जुने घेतलेल्या ऋणापासून म्हणजे कर्जापासून मुक्ती मिळण्याचे संकेत हा सूर्य देत आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे आणि सर्व प्रकारच्या वादविवादापासून स्वतःला दूर ठेवणे हे महत्त्वाचे आहे. नाहीतर तुमचे नातेसंबंध हे बिघडू शकतात आणि या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची चिंता सुद्धा तुम्हाला सतावू शकते. दाम्पत्य जीवनामध्ये थोडाफार तणाव देखील उत्पन्न होऊ शकतो आणि आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी सिंह राशीच्या जातकांनी योगा, प्राणायाम किंवा नामस्मरण यांचा आधार घ्यावा आणि ॲलर्जी सदृश्य विकार असणाऱ्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह व्ययेश आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा सूर्य प्रमोशनचे योग घेऊन येत आहे. या कालखंडात तुम्ही नवीन योजना राबवताना दिसत आहात. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे. तसेच शेअर संबंधी जे काम करतात त्यांच्यासाठी शेअर्समध्ये हा कालखंड अनुकूल आहे. संततीशी काही थोडेफार मतभेद होऊ शकतात आणि ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रेमीजनांना अहंकारामुळे त्यांच्या नात्यामध्ये या कालखंडात दुरावा येऊ शकतो आणि संततीशी तुमचे संबंध हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे. तुमचे मानसिक आरोग्य जपणे हे या कालखंडात तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. धार्मिक क्षेत्रांना भेटी देण्याचे योग हे तुमच्यासाठी येत आहेत. विद्यार्थी वर्गाला अनुकूल आणि कार्यक्षमतेमध्ये वाव मिळवून देणारा हा तुमचा सूर्य आहे. या कालखंडात श्री गणेशाची उपासना आणि सूर्योपासना ही तुम्हाला लाभप्रद ठरणार आहे. तर तुळ राशीच्या जातकांसाठी लाभेश असलेला सूर्य चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव सरकारी नोकरी, सरकारी टेंडर या कालखंडात काम करणाऱ्यांसाठी चांगला आहे. स्थावर प्रॉपर्टीत गुंतवणूक करणार असाल तरी देखील हा त्याच्यासाठी योग्य कालखंड आहे. व्यापार विस्ताराच्या दृष्टीने सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. व्यापारामध्ये स्थिरता प्रदान करणारा हा कालखंड आहे. धनागमन आणि धनसंचय असे दोन्ही योग हे तुमच्यासाठी दिसून येत आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. येथे सूर्य दिग्बल विहीन असतो आणि त्यामुळे तुम्ही
विनाकारण कटकट, गृहकलह, मातृचित्ता, घरातील मतभेद यावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह दशमेश असून तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. करिअरमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना मनासारखी सफलता मिळताना दिसून येत आहे. साहसी कामे ही तुमच्याकडून होणार आहेत. मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. कार्यक्षेत्रामध्ये चढाओढ असणार आहे, परंतु त्यात तुम्हाला फायदाच होणार आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा वृश्चिक राशीसाठी हा मजबूत कालखंड आहे आणि प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असलेले दिसून येते. जुने काही मतभेद असतील तर या काळामध्ये ते मिटू शकतील किंवा त्यातून मार्ग निघू शकेल. शारीरिक आणि मानसिक स्थिती ही त्यांनी जपणे या कालखंडात महत्त्वाचे आहे आणि मारुतीची आणि सूर्याची उपासना ही त्यांना लाभप्रद ठरणार आहे. तर धनुराशीसाठी सूर्य हा ग्रह भाग्येश असून धनभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. अर्थात धनुराशीसाठी सुद्धा हा एक श्रेष्ठतम असा कालखंड आहे. धनागमन आणि धनसंचयन अशा दोनही गोष्टी तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. आयुष्यामध्ये स्थिरता देणारा हा धनुराशीसाठीचा कालखंड आहे आणि व्यापारी वर्गासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. आपल्या वाणीवर त्यांनी नियंत्रण ठेवणे सुद्धा मात्र तितकेच गरजेचे आहे. तुमच्या वाणीमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे, परंतु त्यावर जर विजय मिळवला तर तुमच्या वाणीमध्ये दबदबा निर्माण होणार आहे. गुंतवणूक करणार असाल तर ती सुद्धा फायदेशीर ठरलेली दिसून येत आहे आणि पैतृक संपत्ती संबंधी जर काही विवाद असतील तर या कालखंडात ते मिटू शकतात आणि परिवारामध्ये एकंदर सुखमय स्थितीचे वातावरण हे दिसून येत आहे. ज्यांना घशाचे आजार आहेत त्यांनी मात्र आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सपरिवार यात्रा किंवा छोट्या ट्रिपा यांचे आयोजन तुम्ही या कालखंडात करू शकाल. गोसेवा, मोठ्यांचा आदर, सूर्योपासना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह अष्टमेश आहे आणि तो लग्न भावातून म्हणजे तुमच्या राशीवरून गोचर करत आहे. हा कालखंड तुमच्या नेतृत्व गुणात वाढ करणारा कालखंड आहे, कारण हा सूर्य गुरुने दृष्ट आहे आणि त्याचाच फायदा हा तुम्हाला करून घ्यायचा आहे. व्यापार विस्ताराच्या दृष्टीने सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि आर्थिक स्थिती तुमची मजबूत असलेली दिसून येत आहे आणि दाम्पत्य जीवन सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येत आहे. परंतु अहंकाराला मात्र तुमच्या जीवनामध्ये थारा देऊ नका. ज्यांना विवाह करण्याची इच्छा आहे अशा अविवाहितांचे विवाहासाठीचे प्रस्ताव त्यांच्यासाठी येणार आहे. ज्यांना हाडांची दुखणी आहेत अशी जुनाट दुखणी या कालखंडात आपले डोके वर काढू शकतात. या कालखंडात मकर राशीने मेहनत केल्यास त्यांच्या मेहनतीचे चीज होताना दिसत येत आहे आणि मकर राशीच्या जातकांसाठी हा कालखंड सूर्योपासना आणि त्याचबरोबर मारुतीची उपासना केल्यास सुखप्रदरित्या व्यतीत होताना दिसत आहे. तर कुंभ राशीसाठी सूर्य हा सप्तमेश आहे आणि तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. कार्यक्षेत्रामध्ये हा सूर्य संघर्ष निर्माण करताना दिसत आहे, परंतु संघर्षानंतर सफलता सुद्धा तुमच्या वाट्याला येणार आहे. व्यापारी कामासाठी प्रवास येऊ शकतात, परंतु प्रवास हे जपून करणे हे सुद्धा गरजेचे आहे आणि त्याचबरोबर खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे. या कालखंडामध्ये नवी गुंतवणूक ही शक्यतो करू नये आणि अचानक खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसून येईल. वैवाहिक जीवनामध्ये तणावाची स्थिती हा सूर्य निर्माण करताना दिसत आहे. मानसिक ताण, निद्रांसारखे विकार या काळामध्ये तुम्हाला भेडसावू शकतात. त्यासाठी योग, प्राणायाम, नामस्मरण, ईशस्मरण अशा प्रकारचे उपाय तुम्ही योजना करून त्याची अंमलबजावणी केल्यास तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे, परंतु जे व्यापारी पार्टनरशिपमध्ये व्यापार करत आहेत त्यांच्यामध्ये मतभेद होण्याचे संकेत सुद्धा हा सूर्य देत आहे. त्यासाठी कुंभ राशीच्या जातकांनी एकंदरीत संयमाने वागणे आणि त्याचबरोबर सूर्य उपासना आणि मारुतीची उपासना ही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह षष्ठेश आहे आणि असा हा सूर्य लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे
लाभभावामध्ये कोणताही ग्रह अशुभ फळे ही सहसा देत नाही. नवीन कामे मिळवण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी लाभप्रद आहे. धनार्जनाचे नवे स्रोत तुमच्यासाठी मोकळे होणार आहेत. जुना अडकलेला पैसा हा वसूल होताना दिसत आहे. तुमची दिनचर्या ठीक करणे हे सुद्धा तुमच्यासाठी या कालखंडामध्ये महत्त्वाचे असणार आहे. दाम्पत्य जीवन सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येते आणि प्रेमी जीवन मात्र फारसे अनुकूल म्हणता येत नाही. त्यात प्रतिकूल परिणाम मिळण्याची शक्यता ही जास्त आहे. आणि वाहन देखील मीन राशीच्या जातकांनी या कालखंडात जपून चालवणे गरजेचे आहे. परंतु मीन राशीच्या जातकांना त्यांच्या मित्र परिवाराची साथ मात्र त्यांना मिळणार आहे. छोट्या ट्रिपांचे तुम्ही आयोजन करू शकाल. त्याचबरोबर परिवाराबरोबर तुम्ही तीर्थयात्रा सुद्धा करण्याचे योग दिसून येत आहे. एकंदरीत नवीन संधी या तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी विष्णूची आराधना, सूर्योपासना आणि 7:30 असल्याने मारुतीची उपासना ही तुमच्यासाठी श्रेष्ठकर असणार आहे. अशा रीतीने आज आपण मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सूर्याचे गोचरीचे परिणाम पाहिले. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.